आज आपल्यासोबत आहेत कॅफे दुर्गाचे ओनर कपिल कुलकर्णी सर. फ्रेंड्सची जमते भट्टी. ज्यावेळी चालू केलं त्यावेळी हे ठरवलेलंच होतं की आपण मॉडेल हे फ्रँचाईज पुढे बनवायचं. एकाच प्रोडक्टला घेऊन तुम्ही गेलात तर प्रॉफिटेबल व्यवसाय होणं फार अवघड आहे असं मी म्हणेन. फूड लाईनमध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर मेन तुमची क्वालिटी हे तुमच्या समोरचं फार मोठं चॅलेंज आहे. आणि दुसरी म्हणजे मॅनपॉवर. गॅरेज, डॉक्टर आणि हॉटेल या 3 व्यवसायांना मरण नाही. त्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री आहे. नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, ज्यावेळेला आपण आपलं शहर सोडून दुसरीकडे जातो फिरायला किंवा काही कामानिमित्त, त्यावेळेला आपण 2 गोष्टी करतो. तिथं बघण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर तिथं खाण्यासारखं काय. आता विचार करा, ज्या वेळेला बाहेरचे लोक पुण्यात येतात, अर्थातच ते गुगलला सर्च करतात की पुण्यात खाण्यासारखं काय. यादीमध्ये भाकरवडी, मिसळ असे काही पदार्थ येतात. त्याचबरोबर कोल्ड कॉफी हे पण त्या लिस्टमध्ये असतं. कोल्ड कॉफी म्हणल्यावर तुमच्या डोक्यात जे विशेषतः पुण्यात राहतात लगेच एक कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड आला असेल की कॅफे दुर्गा. बरोबर, कोल्ड कॉफी म्हणजे कॅफे दुर्गा हे आता एक समीकरण झालंय, त्या प्रकारचा तो ब्रँड झालाय. आणि ही जर्नी खरोखर आपल्यासारख्या एंटरप्रेन्युअर्सला इन्स्पायर करणारी आहे. म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत कॅफे दुर्गाचे ओनर कपिल कुलकर्णी सर. सर, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एक जाणून घ्यायचं की 2003 मध्ये तुम्ही व्यवसायाची सुरुवात केली. बरोबर. त्याच्या आधी तुम्ही काय करत होता आणि असं काय ट्रिगर झाला की तुम्हाला वाटलं की आपण कॉफी शॉप चालू करावं? बरोबर. 2003च्या पूर्वी कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये मी होतो आणि कन्स्ट्रक्शनसाठी अनेक ठिकाणी फिरावं लागायचं, बाहेर, पुण्याच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. तर पुण्याच्या बाहेर फिरत असताना काही कॉलेजची कामं आली होती त्यावेळी आणि त्यांचं हॉटेल मॅनेजमेंटच्या काही बिल्डिंग्स रिकन्स्ट्रक्ट करायची कामं माझ्याकडे होती त्यावेळी. मी आणि माझे मामा असं त्यांच्याकडे मी होतो त्यावेळी. ही आम्हाला कामं आली होती आणि त्यातून मग ती आयडिया आली माझ्या डोक्यात की आपण कॉलेज स्टुडंट्ससाठी त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल असं पॉकेट फ्रेंडली, आपण म्हणू त्याला पॉकेट फ्रेंडली काही गोष्टी आपण जर चालू केल्या आणि त्याचा बिझनेस आपण सुरू केला तर कसं राहील या ह्याच्यावर विचार करत असताना तिथून ती कोल्ड कॉफीची कल्पना सुचली. आणि मग त्याच्याबरोबर पुढे सर्व डिशेस या अशा आपण एक एक करत आणत गेलो आणि मग असा ब्रँड तो तयार झाला. ज्यावेळेला पहिलं स्टोअर तुम्ही कुठे चालू केलं होतं? पहिलं स्टोअर आम्ही कर्वेनगरमध्ये चालू केलं. कर्वेनगर आणि MIT असे दोन्ही स्टोअर सायमल्टेनियसली आमची 2003 मध्ये. 2003-04च्या पुढे. त्यावेळेला म्हणजे आता तरी तुम्ही बऱ्यापैकी तुमच्याकडं अनुभव पाठीशी आहे, पण त्यावेळेला या व्यवसायातलं तुम्हाला काही माहिती नव्हतं. अगदी बरोबर. त्यावेळेस तर सुरुवातीला असं झालं की चालत नाहीये किंवा काहीतरी स्ट्रॅटेजी बदलावी लागली का? पहिल्या दिवसापासून तुमचं घडी बसलेली होती? तसं म्हणायला गेलं तर सुरुवात ही चांगली झाली होती, पण त्यावेळी लिमिटेड मेनूनं आम्ही उतरलो होतो मार्केटमध्ये. आणि मग अशी गरज भासली की कस्टमर रिपीट होताना कस्टमरला काहीतरी नवीन पाहिजे. म्हणजे जे आमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत ते प्रभावी आहेत, त्यांची टेस्ट चांगली आहे, ते चांगले उतरतायत लोकांच्या मनात, पण रोज आपण तेच खाऊ शकत नाही. म्हणजे रोज समजा मी पोहे खातोय, आज खातोय, उद्या खातोय, तर परवा दिवशी मला काहीतरी वेगळं पाहिजे. घरात सुद्धा आपला तसाच एक हे असतो, व्हरायटी, काहीतरी व्हरायटी पाहिजे. मग त्यामुळं आम्ही व्हरायटी आणत गेलो. आणि आज जर तुम्ही बघाल तर कॅफे दुर्गाचं नाव हे पोह्यापासून थाळीपर्यंत असं सगळे पदार्थ आपल्याकडे आहेत आता. याच्यामध्ये ज्या वेळेला आता तुमचं मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रात तुमचे 70 पेक्षा जास्त शाखा आहेत. हो. तर कुठेतरी एक मराठी माणसाचं किंवा इन जनरल एक बिझनेस मध्ये असताना एक माइंडसेट असतो की जे आहे ते आपलं चांगलं आहे. बरोबर. आणि अभिमानाने आपण सांगतो की आमची कुठेही शाखा नाही आणि त्याची चेष्टाही होती. पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये. तुम्ही त्या जे काही तुम्ही 2 स्टोअर चालू केले ते चांगले चालत होते. त्यावेळेला मला वाटतं की तसं एक नोकरी करणाऱ्या माणसाच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही चांगलंच कमवलं असाल. बरोबर. त्याच्यावर तुम्ही सॅटिस्फाय न राहता तुम्ही एक्सपांड करत गेला. बरोबर. तर एक्सपान्शनचा माइंडसेट होता की लोकांनी तुम्हाला हे केलं की फ्रँचायझी द्या, काय एक्झॅक्टली? नाही, ज्यावेळी मी स्टार्ट
केलं त्यावेळीच मी ठरवलं होतं की आपण एक्सपान्शन करायचं. अच्छा. कारण का बाकीची अशी काही मॉडेल्स होती ती बघून आम्ही त्याच्यापासून इन्स्पायर होत होतो आणि ती जरी वेगळ्या ह्याच्यातली असली, क्षेत्रातली असली तरी ते फ्रँचायझ मॉडेलमध्ये यशस्वी काम करत होती. असं काही नाही की हॉटेल लाईन मधलीच असतील किंवा फूड इंडस्ट्री मधली असतील, पण दुसऱ्या इंडस्ट्रीमधली सुद्धा काही ब्रँड्स होते की जे प्रभावी काम करत होते फ्रँचायझमध्ये. तर तेव्हा ज्यावेळी चालू केलं त्यावेळी हे ठरवलेलंच होतं की आपण मॉडेल हे फ्रँचायझ पुढे बनवायचं. पण ते किती वेळात बनवायचं किंवा ते लगेच बनवायचं का ह्याच्यावर अजून काही ठरवलेलं नव्हतं. रिस्पॉन्स कसा येतो त्याच्यावर. हा, तर 2-3 वर्षांनी आम्ही हे ठरवलं की 2008ला पहिली फ्रँचाईज द्यायची. 2008ला पहिली फ्रँचाईज दिल्यावर ती देताना भरपूर क्रायटेरिया चेक केले आम्ही. ओके. की रेसिडेन्शियल डेन्सिटी किती आहे, कॉलेज जवळ किती आहेत, मेन आपण जे आपलं टार्गेटेड कस्टमर आहे ते सगळं यूथ आणि बॅचलर आणि कॉलेज क्राऊड असल्यामुळे या सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि असं लोकेशन सिलेक्ट केलं की जिथे रेसिडेन्शियल आणि कॉलेज हे सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यानुसार ती फ्रँचाईज अलॉट केली आणि ती फ्रँचाईज आजही यशस्वीपणे सुरू आहे आणि त्याच जागेत सुरू आहे ज्या जागेत आम्ही ती दिली होती. क्या बात. हां, त्यामुळं मग आत्मविश्वास वाढला अजून आणि मग पदार्थसुद्धा वाढवले. त्यामुळं कस्टमर रिपिटेशन्स जास्त झाले कारण का कस्टमर प्रभावीपणे यायला लागले आणि वारंवार यायला लागले. आणि तेव्हापासून आम्ही फ्रँचाईज द्यायला सुरू केल्या. त्या आजसुद्धा आम्ही देतोय आणि त्या देताना त्या हे कशा होतील, टिकतील कशा ह्याच्यावर जास्त जोर देतोय ना त्या वाढतील कशा ह्याच्यावर जोर. एक महत्वाचा मुद्दा इथं सरांनी सांगितलंय की ज्या वेळेला त्यांनी चालू केलं त्याच वेळेला त्यांचं विजन होतं की फ्रँचायझी द्यायच्या आहेत आणि ज्या अर्थी म्हणजे फ्रँचायझी हे त्यांच्या डोक्यात होतं त्या अर्थी 50-100 किंवा 500-1000 असंच त्यांचं काहीतरी एक विजन असणार. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवात करतानाच क्लॅरिटी आपल्याकडे पाहिजे. दुसरं मला वाटतं शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की 2003 मध्ये त्यांनी चालू केलं पण लगेच फ्रँचायझी देण्याच्या गडबडीत ते गेले नाहीत. 2008 पर्यंत त्यांनी वाट बघितली. स्वतःचे 2 जे स्टोअर्स होते ते पहिले प्रॉफिटेबल कसे होतील, ते व्हॅलिडेशन कसं मिळेल, ते त्यासाठी त्यांनी पेशन्स ठेवला. 5 वर्ष म्हणजे एवढं सोपं नाही. लोकांना आजकाल असं वाटतं की एक चालू केलं की लगेच फ्रँचायझीसाठी ओपन करावं, तर तसं न करता जे आहे ते स्टोअर व्हॅलिडेट करा. आणि मला वाटतं तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितलात की फ्रँचायझी हे असं आहे की फ्रँचायझी फी देण्यासाठी लोक खूप आज तयार आहेत कारण लोकांना रोजगार नाही, काहीतरी पाहिजे. बरोबर. आणि ते 5-10 लाख रुपये बघितलं की तोंडाला पाणी सुटतं की. तर तसं न करता फ्रँचायझी हा टिकला तरच तो लॉंग टर्म मध्ये. अगदी बरोबर. लॉंग टर्म मध्ये ओव्हरऑल ब्रँडला त्याचा फायदा होतो. अगदी. परत मी तुमच्या पहिल्या स्टोअरकडे जातो. ज्यावेळेला तुम्ही जे 2 स्टोअर चालू केले, तर कुठल्याही बिझनेसमध्ये प्रोडक्ट वगैरे सगळं चांगलं आहे आपल्याला माहिती आहे, पण कुठेतरी सुरुवातीला लोक आले पाहिजेत, मग त्यांना आवडलं की मग ते परत येतील. पण ते सुरुवातीचे लोक आणण्यासाठी त्यावेळेला तुम्ही मार्केटिंग, ऍड असं काय केलं होतं, कसं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात? त्यावेळी सोशल मीडियाचा एवढा प्रभाव नव्हता किंवा नव्हतंच सोशल नव्हतंच. तर त्यावेळी आम्ही पॅम्पलेट्स वर जास्त फोकस दिला. आजही ती पारंपरिक पद्धत आपल्याकडे वापरलीच जाते. कितीही सोशल मीडिया आलं तरी आज सुद्धा बघा पेपरमधून आपण इन्सर्ट पाठवतो, इन्सर्ट करून पॅम्पलेट्स पाठवतो आणि ते जपून ठेवले जातात. म्हणजे घरामध्ये ते वर्ष 2-2 वर्ष ते जपून ठेवले जातात. तर हा एक प्रभावी मार्ग त्यावेळी होता आणि तो आम्ही वापरायचो. मग कुठे फ्लेक्स जो आताही आहे तोही आम्ही बरेच वेळा वापरलेला आहे मार्ग. आणि सर्वात जास्त मला पॅम्पलेटचा वाटला कारण तो घराघरात पोहोचतो. म्हणजे नुसताच तो रोडवरनं जाताना तुम्हाला दिसेल असं नाही, तो घरात तुमच्या बरोबर असतो. त्यामुळं तो 24 तास तुमच्या बरोबर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळं मला सर्वात जास्त आजही आम्ही नवीन फ्रँचाईज देताना जे काय आम्ही लिस्ट त्यांना देतो त्यामध्ये आम्ही कमीत कमी 10,000 ते 15,000 पॅम्पलेट्स आम्ही प्रोव्हाइड करतो आमच्याकडनं. अच्छा. कारण का हे सर्वात चांगलं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि इझिली ते त्यांना घरात मिळतं, इझिली लगेच पटकन आपण बघतो अवेलेबल असतात. आणि शक्यतो करून हॉटेलची पॅम्पलेट्स, फूडची पॅम्पलेट ही जास्त ठेवली जातात. त्याच्यामध्ये पॅम्पलेटमध्ये फक्त असं काही असतं की
ओपन होतंय का त्याच्यामध्ये तुम्ही काही ऑफर देता? नाही, त्यामध्ये टोटल मेनू आम्ही आमचा ठेवतो आणि काही जर कॉम्बो ऑफर आपण सुरू करणार असू, आजकाल कॉम्बो हा शब्द सगळीकडे वापरला जातो आणि तो सगळ्या ह्याच्यातमध्येच आहे की ह्याच्याबरोबर हे असं एक काही असेल तर लोक जास्त अट्रॅक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये. तर तशा काही कॉम्बो ऑफर असतील तर आम्ही त्यात टाकतो. अदरवाईज सगळा मेनू आमचा त्यात असतो आणि त्याच्यावर रेट्स असतात. अशा पद्धतीनं आम्ही ते सर्क्युलेट करतो. मार्केटिंगमध्ये सध्या असं ट्रेंड आहे की सोशल मीडिया, लोकांना असं वाटतं की सोशल मीडिया हेच सर्वस्व आहे, तर ते करायला पाहिजे. त्याच्याबरोबर जुने जे माध्यम आहेत अगदी बरोबर, त्याच्यापासून म्हणजे ते चालतच नाहीत असं एक आपणच आपला गोड गैरसमज करून घेण्यात काही पॉईंट नाहीये. कारण कॅफे दुर्गा आजही पॅम्पलेटिंगचा वापर करतात मार्केटिंगसाठी. आज ज्या वेळेला तुम्ही 20-21 वर्ष मागे जाऊन बघता, म्हणजे कॉफी शॉप हे असं एक हे आहे ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की सक्सेस रेट खूप कमी आहे. उदाहरणार्थ म्हणजे तुमच्या केसमध्ये वेगळं आहे, पण CCD सारखी चेन आहे किंवा अगदी आपण स्टारबक्स म्हणजे टाटांसारखा ब्रँड असतानाही ते प्रॉफिटेबिलिटीसाठी स्ट्रगल करतात. तर या बिझनेसमध्ये तसं सक्सेस होणं अवघड आहे. पण आज जेव्हा तुम्ही मागं 20-21 वर्ष मागे वळून बघता, तर तुम्हाला काय वाटतं की ही एक गोष्ट आमची अशी आहे की ज्याच्यामुळं म्हणजे 80-20 रूल म्हणतो आपण, बरोबर की ही एक गोष्ट प्रमुख कारण आहे आमच्या सक्सेससाठी? नाही, सांगतो मी. यामध्ये चांगला प्रश्न होता. यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक म्हणजे कुठल्याही हॉटेल व्यावसायिकानं घेण्यासारखी आहे. ही अशी आहे की एकाच प्रोडक्टला घेऊन तुम्ही गेलात तर प्रॉफिटेबल व्यवसाय होणं फार अवघड आहे असं मी म्हणेन. म्हणजे त्यात सक्सेसर नाही आहेत असं नाही, भरपूर आहेत, पण त्याचा रेट हा फार कमी आहे. तर एका प्रोडक्टला घेऊन जाण्यापेक्षा प्रोडक्टची जर व्हरायटी असेल तुमच्याकडे, उदाहरणच द्यायचं झालं तर मिसळ खाताना, मसाला पाव खाताना, पावभाजी खाताना आम्ही आमच्या कस्टमरचा ट्रेंड असा बघतो की पहिले कोल्ड कॉफी मागवतात, मग मिसळ येते आणि मग परत एक कोल्ड कॉफी मागवली जाते. ह्याच्यामुळं होतं काय की एकतर फूड असल्यामुळं तुमचा बिझनेस अजून वाढतो, कारण का त्याचे हे तुमच्यात ॲड होतात काउंटरमध्ये पैसे, प्लस फूड झाल्यानंतर सुद्धा कोल्ड कॉफी वाढते. पहिले तर कोल्ड कॉफी होतं, यामुळं कोल्ड कॉफीचा सेल डबल झाला, बरोबर, प्लस फूड आलं. म्हणजे ह्यामुळं आपलं काउंटर साईज वाढतो, काउंटर तिकीट वाढतात आपले आणि त्यामुळं आपल्याला धंदा हा प्रॉफिटेबल होतो किंवा ओव्हरहेड्सच्या वर आपण मार्जिन करतो आणि आपल्याला बिझनेस प्रॉफिटेबल होतो. तर त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने काही व्हरायटी ठेवावी फूडमध्ये. हां, म्हणजे बेव्हरेजेस देताना सुद्धा त्याच्याबरोबर फूड असेल तर बिझनेसचा सेल अजून होतो. सध्या हा ट्रेंड आहे, पण सरांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे की एक वस्तू देण्यापेक्षा, आणि त्यात लॉजिक पण आहे. कारण आज मी आता चाललोय कॅफे दुर्गाला, मला काय तिथे गेल्यावर वाटेल की आज हे खावं, किंवा माझा मूड नाहीये आज फक्त कॉफी प्यायचा म्हणून मी जर नाही गेलो तर बिझनेसचा लॉस आहे. तर तसं होता कामा नये. म्हणजे तुम्ही म्हणताय की फूड सेगमेंटमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी व्हरायटी हा अगदी बरोबर. आणि त्यामध्ये सुद्धा असं आहे की ग्रुपमध्ये ज्यावेळी आपण तुमच्याकडे कस्टमर्स येतात तर त्यामध्ये प्रत्येकालाच कॉफी प्यायची असं नसतं. 1-2 जण काही डिश सुद्धा मागवतात आणि ते डिश बघून जो कॉफी पिणार आहे तोही डिश मागवतो, त्यामुळं अजून सेल वाढतो. म्हणजे 4 जण आल्यामुळं आपला अजून फायदा होतो की जो फक्त कॉफीमुळं होणार आहे तो त्याच्याबरोबर कॉफी बरोबर फूड असल्यामुळं अजून होतो. त्यामुळं फूड हे असावं प्रत्येक ह्याच्यामध्ये, अशा मताचा मी आहे आणि त्यामुळं मी ती रेंज मोठी केली. याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. तुमचं आता पूर्ण फ्रँचायझी मॉडेल आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती शॉपचं लोकेशन. बरोबर. तर याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन आहेत. एक असं आहे की दुकानाचं लोकेशन निवडताना तुमचा क्रायटेरिया काय असतो, आणि दुसरं एखादी आम्हाला केस स्टडी सांगा की जे दुकान तुम्ही कुठेतरी शेवटी बंद करावंच लागलं असेल, तर कुठल्या ठिकाणी असं झालं की बंद करावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये काय चुकलं होतं तुमचं कॅल्क्युलेशन? यामध्ये कुठलंही लोकेशन बघताना आम्ही रेसिडेन्शियल डेन्सिटी किती आहे हे चेक करतो. कारण का आज जेवढे तुम्हाला येऊन व्हिजिट करणारे लोक आहेत, म्हणजे थोडक्यात काही ठिकाणी आपण वाहता रोड बघतो, फुटफॉल पाहिजे.
आहे का नाही. तर आम्ही अनेक ठिकाणी रेसिडेन्शियल डेन्सिटी सुद्धा बघतो, की आजकाल स्विगी झोमॅटोचा जमाना आहे. बरोबर. त्यामुळं त्या ह्याच्यावर अनेक मोठमोठे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतात. त्याच्यामधनं आपल्याला फार चांगल्या हे येतात आणि लोक आजकाल घरी बसूनच हे करतात जास्त प्रमाणात. अनेक जण आहेत जे येऊन व्हिजिट करून खातात, पण अनेक ठिकाणी असं होतं, मोस्टली रविवारी असं होतं किंवा सोमवारी असं होतं की घरनं ऑर्डर दिली जाते. मग ह्यामुळं रेसिडेन्शियल डेन्सिटी आम्ही चेक करतो. प्लस आमचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कॉलेज समोर आम्ही आहोत. त्यामुळं ते तर आम्ही बघतोच की कॉलेज जवळपास आहे का नाही, हा एक क्रायटेरिया आहे. आणि एक उदाहरणच द्यायचं झालं तर अशा सगळ्या ह्यांना कुठलं दुकान आम्हाला हे करावं लागलं, तर आम्हाला मोस्टली अशा पद्धतीचं काही 1-2च हे असतील. पण त्यामध्ये सुद्धा केस अशी आहे की जिकडे काही ब्रिजचं काम चालू आहे, जिकडे काही मेट्रोची कामं चालू आहेत, तर तिथे जिथे पार्किंग मिळत नाही अशा ठिकाणी मग आम्हाला ते दुकान शिफ्ट करावं लागतं. कारण का ते जर काम 1-2 वर्ष रखडलं तर तिथे नो पार्किंग झोन होतो आणि आपल्याकडे येणारं सगळं कस्टमर हे यंग कस्टमर आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे 2 व्हीलर आहे येणार आहे आणि मग ती लावायची कुठे, हा एक प्रॉब्लेम होतो आणि मग लोक अवॉइड करतात यायला आणि मग त्यामुळं काउंटर खाली जातं. म्हणून अशा ठिकाणी जर कुठे काही स्टेशन मेट्रोचं आलं किंवा काही ब्रिज होणार आहे तिथनं, तर मग अशी आम्हाला रिलोकेट करावी लागतात दुकानं, की त्यांना आम्ही मग दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतो. पण ह्याची काळजी घेतली जाते, बघितलं जातं. किंवा एखाद्या कुठल्या बिल्डिंगचंच रिडेव्हलपमेंट होणार आहे, आजकाल रिडेव्हलपमेंटचा जमाना आहे, मग अशी दुकानं आम्हाला हे करावी लागतात. त्या केसमध्ये तुमचा फॉल्ट नाही, ते रिलोकेटच करणं, त्याला अगदी दुसरा काही ऑप्शन नसतो. दुकानाचं सिलेक्शन तुम्ही सांगितलं, त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मुव्हिंग फॅक्टर आहे, तो म्हणजे फ्रँचायझीचं सिलेक्शन. हो. तर अर्थातच आता ब्रँड झाला त्यामुळे भरपूर लोक तुमच्याकडे येत असतील, सगळ्यांना तुम्ही देऊ शकत नाही. बरोबर. तर काय तुमचा सिलेक्शन क्रायटेरिया असतो? मोस्टली आम्ही कसं ठेवलंय, आपल्या पुण्या, ठाणे किंवा बाकीच्या ज्या सिटीज आहेत ह्याच्यामध्ये आम्ही 2 किलोमीटरचा क्रायटेरिया ठेवलाय की पहिली फ्रँचाईज, जी फ्रँचाईज एक्झिस्टिंग आहे त्याच्यापासून दुसरी फ्रँचाईज ही कमीत कमी 2 किलोमीटरच्या रेडियसच्या बाहेर असली पाहिजे. ओके. हा क्रायटेरिया आम्ही त्यात ठेवलेला आहे. म्हणजे दोन्हींचे कस्टमर्स क्लॅश नाही झाले पाहिजेत किंवा ह्याचे कस्टमर ह्याच्याकडे नाही गेले पाहिजेत, जेणेकरून ओव्हरहेड सेम राहून नुकसान नको व्हायला यासाठी. तर असा क्रायटेरिया आम्ही त्यामध्ये ठेवला आहे. आणि मोस्टली आम्ही सिलेक्शन जर फ्रँचाईजचं करायचं म्हटलं तर मोस्टली आता जो आम्ही मॉडेल आमचं आहे त्यामध्ये टोटल स्टाफ आम्ही देतो. अच्छा. हां, टोटल स्टाफ हा आम्ही देतो. त्यामुळं 90 ते 95% काम हे आम्हीच कव्हर करतो. मग यामध्ये स्टाफ देणं पासून ते एक्झिक्युशन पासून ते सर्व्हिंग पर्यंत, प्रिपरेशन पासून सगळं. ओके. हां, या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही करत असतो आमच्या अंडर ऑब्झर्वेशन. त्यामुळं फ्रँचाईजच्या हातामध्ये कस्टमर कम्युनिकेशन आणि रॉ मटेरियल प्रोव्हाइड करून देणे, या 2च गोष्टी तशा बघितल्या तर राहतात. बाकी सगळं काम हे आमचा स्टाफ पूर्ण करतो आणि टोटल स्टाफ आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे फ्रँचायझी ओनरचं काम तुम्ही सोपं केलं. हो, अगदी बरोबर. फ्रँचायझी ओनर इन्व्हेस्टमेंट करायची, कस्टमर बरोबर चांगलं बोलायचं, अगदी बरोबर, आणि रॉ मटेरियल आणून द्यायचं. याला आपण फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड असं म्हणू शकतो काही प्रमाणात. त्याचं तुम्ही सुवर्णमध्ये साधलेलं. अगदी बरोबर, काही प्रमाणात. फ्रँचायझी समजा मला आता घ्यायची असेल आणि 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये नाही आहे दुर्गाचं. अगदी बरोबर. तर साधारण मला काय इन्व्हेस्टमेंट करावी लागेल? क्रायटेरिया वाईज आहे. मुंबई, ठाणे हा भारतातली 2 आम्ही शहरं जी आहेत की जिकडे आम्ही मध्यंतरी सर्वे केला होता, त्यामध्ये क्रायटेरिया असा निघाला की 2 शहरं फार रेंटच्या बाबतीत हायर साईडला जातात. बरोबर. तर तिथे आम्ही थोडा वेगळा क्रायटेरिया ठेवलेला आहे फ्रँचाईजच्या ह्याच्यासाठी. बाकी ऑल ओव्हर पुणे, महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही आमचं जे मॉडेल आहे ते साधारणतः 12 ते 15 लाखात ओके कम्प्लीट होऊन जातं. इतकं सोपं आम्ही काम ठेवलेलं आहे. यामध्ये आम्ही असं पण ठेवलेलं आहे की तुम्हाला पाहिजे तसं इंटिरियर तुम्ही करू शकता. प्रत्येक ब्रांच ही सेम दिसली नाही पाहिजे, पण प्रत्येक ब्रांचला टेस्ट ही सेम पाहिजे. करेक्ट, ते महत्वाचं आहे. हां, तर त्यामुळं आम्ही फ्री हँड दिलेला आहे
की तुम्हाला पाहिजे तसं इंटेरियर पाहिजे त्या लेवलचं लो एंड हाय एंड दोन्ही त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. त्याला कुठलंही कंपल्शन नाही आणि त्याचे वेंडर सुद्धा तुम्ही निवडू शकता. फक्त किचन इक्विपमेंट आणि किचन क्रोकरी या दोन गोष्टींसाठी आम्ही फिक्स वेंडर ठेवलेत, जेणेकरून क्वालिटी आणि क्वांटिटी सगळीकडे सेम राहावी. फील सेम आला पाहिजे. अगदी बरोबर. बाकी फर्निचर, पेंटिंग, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. असं अगदी सिम्पल मॉडेल ठेवले आणि त्याचा क्रायटेरिया जो जातो सगळा कॉस्टिंग टोटल ते 12 ते 15 लाखाच्या मध्ये जातं. एक साधारण 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आपण केल्यावर फ्रँचायझी म्हणजे ते जर शॉप सक्सेस झालं तर साधारण काय लेवलचं अर्निंग होऊ शकतं? ह्या साधारणतः रेंजमध्ये जर आपण बघितलं तर एक अप्रॉक्सिमेट ह्या टोटलच ह्याच्यावर आमचे 12 ते 14 महिन्यामध्ये आमचे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट येतं पिरियड. हां, येतं त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की साधारणतः बघितलं तर ऑल ओव्हर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्येच तुम्ही जर गेला, आता आपले तर रेट एकदम कॉम्पिटेटिव्ह आहेत आणि पॉकेट फ्रेंडली आहेत, त्यामुळं आम्ही 30% अप्रॉक्सिमेट मार्जिन सांगतो यामध्ये. पण जर बाहेर तुम्ही अजून रेस्टॉरंट बघितलं तर ते 40-50च्या वर प्रॉफिट कमवतात. सगळं जाऊन मी सांगतो यामध्ये सगळे रॉ मटेरियल, नेट मार्जिन, सॅलरी, नेट मार्जिन आपण ज्याला म्हणू, ते आमच्या ह्याच्यासाठी आपले रेट कमी असल्यामुळं मग कुठं कुठं आम्ही रेट, मी आता जसं म्हणलं मुंबई, ठाणे वगैरे या सगळ्या ठिकाणी आम्ही रेट थोडे वाढवतो सुद्धा, कारण का ते प्रॉफिटेबल झालं पाहिजे. शेवटी आपल्या खिशातून घालून कोणी व्यवसाय करू नये, करत पण नाही आणि टिकणार. हां, टिकणार नाही. त्यामुळं ते प्रॉफिटेबल होण्यासाठी आम्ही मग कुठे कुठे रेट सुद्धा वाढवतो. कुठे कुठे आमचं रेंट जास्त असतं मग त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला वाढवावं लागतं. ओव्हरहेड्स कुठे कुठे जास्त असतात, कुठे कुठे खाली वर सिटिंग असतं, मग त्या ठिकाणी आमचं मॅनपॉवर जास्त जाते. मग त्या दृष्टीनं आम्ही सगळं बघून ते रेट्स आम्ही ठेवतो आणि मग ते त्या पद्धतीनं प्रॉफिटेबल करतो. तुमचा बिझनेस म्हणजे तुम्ही ज्या काळात चालू केला आणि ज्या एरियामध्ये चालू केला, तर शेवटी काय की दुकान याची गोष्ट आहे, कुणीही येऊ शकतं. बरोबर. जो तुम्हाला नको वाटतंय तोही माणूस येऊ शकतो. अगदी बरोबर. तर माझा प्रश्न असा आहे की, आणि त्या काळात कोथरूड, कर्वेनगर या भागात गँग वॉरचं खूप हे होतं, तर दुकान चालू करताना लोकांना एक भीती असते की बाबा कोणी येईल, काय करेल, तोडफोड, हाणामारी करेल, पैसे देणार नाही, गुंडगर्दी करेल. तर असं एक्सपिरियन्स तुम्हाला आलेत का? कसं तुम्ही त्यातून बाहेर? असे एक्सपिरियन्स नाही आले, पण हा मी म्हणायला जाईल तर हा नशिबाचा पार्ट आहे की आपल्याला काय फेस करावं लागेल हे आता इथं बसून तर मी सांगू शकत नाही निश्चित, पण देवाच्या कृपेनं आम्हाला सगळीकडे चांगले लोक मिळाले आणि असे एक्सपिरियन्स काही मिळाले नाहीत वाट्याला, फॉर्च्युनेटली. आता 70 स्टोअर पर्यंत तुम्ही आलाय. आता पुढचं विजन काय, की एक्सपान्शन प्लॅन पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात कसं बघता तुम्ही? एक्सपान्शन प्लॅन हा असा काही डोळ्यासमोर ठेवला नाहीये किंवा पहिल्यापासूनच ठेवला नव्हता. फक्त फ्रँचाईज मध्ये जायचं हे तर निश्चित होतंच, पण भारताच्या बाहेर करायचं हे आता ठरवलेलं आहे आणि त्या हिशोबानं आमची पावलं पडलेली सुद्धा आहेत. अनेक वेगवेगळ्या देशामध्ये आपण रजिस्टर्ड झालेलो आहोत. उदाहरण घ्यायचं झालं तर USA मध्ये आपण रजिस्टर्ड झालेलो आहोत, UAE मध्ये रजिस्टर्ड झालेलो आहोत आणि WIPOच्या 65 देशांमध्ये आपण रजिस्टर्ड आहोत आता. तर त्या हिशोबानं आता प्राथमिक आपण USAचं बघतोय आणि USA मध्ये ह्या 1 ते 2 वर्षामध्ये, ह्याच्या आधीच आपण करणार होतो, पण करोना आणि या सगळ्या गोष्टींमुळं तिथं असलेल्यांची भारतीय संख्या ही बघता आता तो योग्य काळ आलेला आहे की आता परत तिथं नवीन नोकरीनिमित्त लोक जात आहेत. तर त्या हिशोबानं आपण आता USA आणि UAE अशी 2 पहिले एक्सपान्शन आपण 1-2 वर्षात आपली तिथे आउटलेट चालू होतील, जी फ्रँचाईज असतील और मास्टर फ्रँचाईज असतील. अच्छा, फ्रँचायझी भारताबाहेर जर देणार आहेत तर तुम्ही भारताबाहेर असाल आणि काहीतरी साईड बाय साईड व्यवसाय करायचा असेल तर कॅफे दुर्गाला नक्की संपर्क करा. फूड लाईनमध्ये सध्याच्या स्टेजला म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो ॲज अ बिझनेसमन, तुम्हाला काय वाटतं, चॅलेंजेस काय आहेत तुमच्यासमोर? फूड लाईनमध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर मेन तुमची क्वालिटी हे तुमच्या समोरचं फार मोठं चॅलेंज आहे आणि दुसरी म्हणजे मॅनपॉवर हे आपल्या फूड लाईनचे पिलर आहेत. करेक्ट. जर तुम्ही स्वतः बनवू शकत नसाल तर तुम्ही पूर्णपणे मॅनपॉवरवर डिपेंडेंट राहा आणि त्या गोष्टीमध्ये आता आम्ही मास्टर झालेलो आहोत.
कारण का मॅन पॉवर ही पुरवणं हेच आमचं आता मोनोपॉली आहे आणि आम्ही सगळ्या ठिकाणी ती यशस्वीपणे पुरवतोय. प्लस क्वालिटीवर आम्ही फोकस करतो, कारण का मगाशी आपण बोलणं झालं की क्वालिटी जर असेल तर आपण कुठंही दुकान जरी चालू केलं तरी कस्टमर तिथपर्यंत येतं. तर याचं कारण एकच आहे की आपल्याकडे क्वालिटी पाहिजे आणि त्याच्या जोडीनं मॅनपॉवर पाहिजे. या दोन गोष्टी चॅलेंजेस आहेत आणि त्याच्यावर काम केलं तर सक्सेसचा फॉर्म्युलाही तोच आहे. अगदी बरोबर. मॅनपॉवर टिकवणं आणि क्वालिटी, एस्पेशली फ्रँचायझीमध्ये युनिफॉर्मिटी पाहिजे. बरोबर. कारण का त्याला तो ब्रँड बघून आलेला असतो, तिथं जर तो निराश झाला तर मग त्याचा इम्पॅक्ट सगळ्या स्टोअरवर होऊ अगदी शकतो. बरोबर, अगदी बरोबर. इन जनरल फूड व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमन म्हणून आपण ज्यावेळेला म्हणतो, तर कोणता बिझनेस ग्रुप आहे जो तुम्हाला असं वाटतं की यांच्यासारखं आपण केलं पाहिजे, आदर्श आपण म्हणतो, की असं कोणाकडे तुम्ही पाहता आणि काय त्यांच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे? नाही, अनेक जण आहेत की तसं वाटतं की त्यांच्याकडनं शिकावं. त्यामध्ये अनेक जणांच्या आपण जर बघितलं तर मोठी जे चेन आहेत ग्रुपच्या, तर त्याच्यामध्ये सर्वांपर्यंत, प्रत्येक कस्टमरपर्यंत तुम्ही कसं पोचाल हे फार चांगल्या दृष्टीनं त्यांनी केलेलं आहे. आता आम्ही पॅक प्रोडक्टमध्ये नाही आहोत, आम्ही प्रिपरेशन करून आपण ते फूड सर्व करतो. तर ह्यामध्ये फार मोठी चॅलेंजेस असतात. तर त्या अनुषंगानं अनेक अशी उदाहरणं आहेत. आत्ता ती सांगावीत का नाही असं आहे, पण त्यामध्ये अनेक चितळे आहेत. त्यांच्याप्रमाणे त्यांचाही खूप मोठा हे आहे. आमचे थोटे साहेब म्हणून आहेत, ज्यांच्याकडनं आम्ही मिल्क घेतो, तेही मोठ्या प्रमाणावर चांगलं काम करतात. तर असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे बघून इन्स्पायर होतं. त्यांनी एक्सपांड ज्या लेवलला केलंय आणि त्याच्यात परत तुम्ही जो मुद्दा सांगितला, मला असं वाटतं की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. जर काही टेक अवे असेल तर मॅनपॉवर हँडल करणं आणि क्वालिटी युनिफॉर्म ठेवणं, हे याच्यावरच काम करा ज्यांना या व्यवसायात यायचं आहे. आजकाल काय झालंय की इव्हन म्हणजे IT मध्ये पण चांगले 20-30 लाखाचे पॅकेज असणारे पण लोक, किंवा इन जनरल फूड बद्दल एखादं फूड जॉईंट असावं, कारण का त्याच्यात लोकांना गर्दी दिसती, लगेच आपण कॅल्क्युलेशन करतो की अरे 10 मिनिटात एवढा सेल झाला म्हणजे दिवसभरात किती होतात. तर पैसा लोकांना दिसतोय पण सक्सेस मिळणं तेवढं सोपंही नाहीये. बरोबर. तर जे आता यंग ऑन्टरप्रेनर्स आहेत, ज्यांना असं वाटतंय की या फूड लाईनमध्ये यावं, तर त्यांना एक ॲडवाइस द्यायची असेल तर ती काय असेल? नाही, फूड लाईनमध्ये 100% यावं. कारण का आता तुम्ही करोनानंतर बघितलं तर जेवढी लोक फूड लाईनमध्ये आली आहेत, ते पहिल्यांदाच आपल्याला दिसलं की प्रत्येकानं घरून व्यवसाय चालू केला होता. हे फार महत्त्वाचं होतं. आणि मग त्यामध्ये अनेक अशी लोकं होती की ज्यांना स्वतःला कळलं की आपलं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये चांगलं पद्धतीनं विकलं जातंय. त्यामुळे फूड लाईनला मरण नाही. म्हणजे गॅरेज, डॉक्टर आणि हॉटेल या 3 व्यवसायांना मरण नाही. त्यामध्ये हॉटेल इंडस्ट्री आहे आणि त्यामुळं कन्सिस्टन्सी आपल्या क्वालिटीमध्ये ठेवली आणि मॅनपॉवर जर तुमच्याकडे पुरेशी असेल तर हॉटेल इंडस्ट्रीला मरण नाही. त्यामुळं 100% हॉटेल इंडस्ट्री ही कधी पण पहिला प्रेफरन्स असेल माझ्यासाठी, किंवा अनेक जणांसाठी तो आहे की त्यात जर तुम्ही उतरला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फूड इंडस्ट्रीला प्रॉफिट मार्जिन चांगलं आहे. फक्त तुमचं प्रोडक्ट तुम्हाला बरोबर समोर ठेवता आलं पाहिजे लोकांच्या. आणि आज सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये तर अगदी फेमस व्हायला एक दिवस सुद्धा भरपूर झाला. एक रील आलं की एक रील व्हायरल झाली की झालं काम झालं. त्यामुळं मग रील बघून जो माणूस तुमच्याकडे येणार आहे तो फार मोठ्या विश्वासाने येत असतो. आणि त्यामुळे ती क्वालिटी तुम्हाला ठेवता आली तर मग ती माउथ पब्लिसिटी अजून पुढे जाते आणि अजून तुम्हाला यश चांगल्या पद्धतीने मिळतं त्या ह्याच्यात. फूड बिझनेसमध्ये मार्जिन आहे, त्याचं मला असं वाटतं कारण असं आहे की ती गोष्ट चायनातून इम्पोर्ट नाही होऊ शकत. त्याच्यामुळे अदरवाईज जे चीनमधून इम्पोर्ट होतात ते सगळे बिझनेस मार्जिन कॉम्प्रेस झाले. तर ही चांगली गोष्ट आहे आणि ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. तर या व्यवसायात येण्याचा
विचार करत असाल तर हा पॉडकास्ट मला वाटतं 2-3 वेळा बघण्यासारखा आहे. कारण का प्रत्यक्ष अनुभवातून आलेले जे काही धडे आहेत ते आज आपल्याला इथं ऐकायला मिळालेत आणि याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यवसायात फायदा होईल. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, मी कपिल अनिल कुलकर्णी, ब्रँड ओनर कॅफे दुर्गा. अनबिटन बिझनेस स्टोरी या चॅनल आणि एपिसोड्समध्ये तुम्हाला अनेक नवनवीन अशा किंवा अनेक जुन्या अशा बिझनेस स्टोरीज किंवा त्या रिलेटेड असलेले सगळे अनुभव हे ऐकता येणार आहेत. आणि त्यामध्ये अनेक आपल्याला बिझनेसमध्ये काय गोष्टी होण्यासारख्या आहेत किंवा काय नवीन नवीन गोष्टी मिळणार आहेत किंवा काय गोष्टी केल्यामुळे आपला बिझनेस हा एक उंच शिखर गाठू शकतो, अशा पद्धतीचं मार्गदर्शन, प्रभावी मार्गदर्शन हे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा अनबिटन बिझनेस स्टोरी.